कात्रीची मैत्रीण. एका दादाकडे एक काळी कात्री होती. तो रोज काळी कात्री वापरायचा. कामाचे कागद कापायला, छान वस्तू बनवायला. एकदा दादानी एक कामाचा कागद कात्रीने चुकून कापला. तो जरासा वैतागला. कात्री तर खूपच घाबरली. आता काय करायचं? दादा काहीतरी शोधायला लागला, पण खूप शोधून सुद्धा त्याला हवं ते सापडलं नाही. तो किल्ली घेऊन घराबाहेर पडला. दादा आला एका दुकानात. तिथे वेगवेगळ्या कात्र्या होत्या, पेन्सिली होत्या, रंगीबेरंगी कागद होते, पण ह्यातलं काहीच त्याच्या उपयोगाचं नव्हतं. तो दुकानात अजून आत गेला. आतल्या एका फडताळावर खूप खोकी होती. त्यात होत्या चिकटपट्ट्या. चिकटपट्टीनी फाटलेला कागद जोडला जातो. हेच तर करायचं होतं दादाला. त्या खोक्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या आणि जाडीच्या चिकटपट्ट्या होत्या. लाल, काळ्या, हिरव्या, तपकिरी, पण सगळ्या अपारदर्शक. कागदावर चिकटवल्यानंतर खालचं दिसणार नाही अशा. ह्यांचा काय उपयोग? मग दादाला दिसल्या दोन्हीकडून चिकटणाऱ्या चिकटपट्ट्या. छान नक्षीदार चिकटपट्ट्या, कागदासारख्या चिकटपट्ट्या. यांचा पण काहीच उपयोग नाही. मग एका खोक्यात होत्या सगळ्या पारदर्शक चिकटपट्ट्या. कागदावर चिकटवल्यानंतर खालचं दिसेल अशा. दादाने त्यातली एक बारीक चिकटपट्टी विकत घेतली. घरी आल्यावर त्यांनी लगेच चिकटपट्टीचा एक तुकडा कात्रीने कापला. फाटलेल्या कागदाला नीट चिकटवलं. आता जरा चांगला दिसत होता कागद. कात्री पहिल्यांदाच बघत होती चिकटपट्टीला. भारी आहे ही, फाटलेल्या वस्तू चिकटवणारी. किती उपयोगी आहे ही. कात्रीनी पटकन चिकटपट्टीशी दोस्ती केली. आता दोघी मिळून काम करायच्या. एक जण कापायची, दुसरी जोडायची. वेगळ्या असून सुद्धा त्यांची मैत्री अगदी छान जमली.